आणि जिंदाबाद. आज या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी गणेश भाऊनी मला फोन केला आणि सांगितलं की तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे, तर तुम्ही तुमचे सुटेबल वेळ आम्हाला सांगा. परंतु विद्यार्थी आणि त्यातल्या त्यात इथे जे उपस्थित विद्यार्थी आहेत अशा लोकांना किंवा अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळेची कुठली पाबंदी किंवा वेळेचं बंधन नाही किंवा कुठला दिवस द्यावा असंही नाही. त्याच्यामुळे तुम्ही जो वेळ सांगाल, जो दिवस सांगाल त्यावेळेस मी येऊन त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधेल असं मी त्याला सांगितलं. आजची वेळ आपल्याशी संवाद साधण्याची दिली. मी मार्गदर्शन असं म्हणणार नाही, कारण तुम्ही आणि मी काही वेगळं नाहीये. मार्गदर्शन थोडा मोठ्यांचं घ्यायचं असतं, त्यांच्या पावलावरती आपण पाऊल ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालायचं असतं. परंतु मी तुमच्यापैकीच एक आहे जो संघर्षातनं पुढे आलेला आहे. संघर्ष करून आज तुमच्या समोर तुम्ही तिथे बसलेला, मी या साईडला बसून तुम्हाला आज काहीतरी तुमच्या सोबत बोलतोय किंवा माझ्या आयुष्यातला जो अनुभव आहे किंवा मी आजपर्यंत जो काही प्रवास केलेला आहे त्याबद्दल मी तुमच्या सोबत चर्चा करतो. मी आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेलो आहे. मला सांगायला अतिशय म्हणजे अभिमानाने सांगतो की माझी आई ही मोलकरी नव्हती. वडील माझे सुतारी काम करायचे, सुतार काम असतं ना, ते सुतार काम करायचे. त्याच्यामुळे रोजंदारीवरती आयुष्य काढणाऱ्या कुटुंबाचा मी सदस्य आहे. त्याच्यामुळं आत्मीयता किंवा गरिबांच्या सोबतच अटॅचमेंट असते, गरिबांना मदत करण्याची एक वृत्ती असते, ती बाहेरनं कुठनं आलेली नाही, तर ती स्वतः शक्य सहन केल्यामुळे आलेली आहे. मला अजूनही आठवतं विजय भाऊ, मी हवेली तहसील पुण्यामध्ये माझा जन्म झालाय. पुण्यातच मी लहानाचा मोठा झालो. पुण्यामध्ये नामांकित अशी रामटेकडी नावाची एक वस्ती आहे. आपल्यापैकी काही लोक जर पुणे सोलापूर हायवेवरून गेले असतात तर त्याच्या उजव्या साईडला एक मोठी टेकडी लागते. त्या टेकडीच्या खाली प्रचंड मोठी वस्ती. त्या वस्तीमध्ये मी लहानाचा मोठा झाला. माझं बालपण तिथेच गेलं. अगदी मी एम ए पर्यंतचं शिक्षण त्या मुलांमध्येच माझं झालेलं आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की मी ज्या इयत्तेमध्ये गेलो किंवा 10वी पर्यंत गेलो, त्या 10वी मधली मुलं ड्रॉपआउट झाली, म्हणजे पास झाली नाही. काही मोजकीच मुलं पास झाली. 12वीला गेलो, एम ए झालो, तर त्यावेळेसची जी माझ्यासोबत वर्गात मुलं होती ती मुलं आजही त्याच वस्तीमध्ये काही लोक काम करताना आढळून येतात. ते त्याच्या बाहेर आले नाही, म्हणजे पुणे सोडलं नाही किंवा ती वस्ती सोडली नाही. फार फार तर त्याने ती वस्ती सोडून शेजारी कुठेतरी एखादा 1 BHK फ्लॅट घेतला, 2 BHK फ्लॅट घेतला आणि ते तिथे गेले. परंतु त्या परिघामध्येच राहिले. मी मात्र ते माझ्या लक्षात आलं की आपल्याला जर पुढे जायचं असेल, या आई वडिलांनी ज्या काही कामाला कष्ट केलेलं आहे याचा आपल्याला चीज करायचं असेल तर त्याच्यापासून दूर राहणार. तर तुम्ही सगळे हॉस्टेलला राहतात ना, तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की आई वडिलांचे अटॅचमेंट जे आहे की ते त्यांचं काम करतात, कष्ट करतात, आपल्याला शिकवतायत, ते त्यांचं चांगलं पण आहे. परंतु आई वडिलांवरती भार ठेवायचा नाही, त्याच्यावरती आपल्या शिक्षणाचा भार नको. म्हणून मी इयत्ता 10वी पासूनच काम करायला शिकलो. म्हणजे आपण तुम्ही थम्सअप पिता, पेप्सी पिता, पुण्यामध्ये थम्सअपची कंपनी आहे पिंपरी चिंचवडच्या एरियामध्ये. तर त्या कंपनीमध्ये त्यावेळी लाकडाचे क्रेड असायचे. आता प्लास्टिकचे आहेत ना, 24 बाटल्या असतात त्याच्यामध्ये. त्यावेळी लाकडाचे क्रेड असायचे. ते रिकामे क्रेड आम्ही त्या दुकानातून उचलायचो. स्वराज माता नावाची गाडी होती, त्या गाडीमध्ये ते लोड करायचे, रिकामे भरलेले उतरवायचे, ते खाली ठेवायचे, ते रिकामे क्रेड वरती टाकायचे. हे काम 10वीला असताना मी केलेलं. त्याच्यानंतर मग मी दुकानामध्ये गिफ्ट शॉप मध्ये गिफ्ट आर्टिकल असते, ते गिफ्ट आर्टिकल पॅक करणं, लोकांना ते विकण्यासाठी म्हणून मी तिथे सेल्स बॉयचं काम केलं. आणि माझ्या आयुष्यातली चांगली नोकरी जी होती त्यावेळेसची ती म्हणजे पिकनी एजंट. आपल्या घरी तुम्ही बघितलं असाल की काही पतपेढीवाले पैसे गोळा करायला येतात,
₹5, ₹10, ₹100 ते पावती देतात, बुकामध्ये नोंद घेतात. तर ते मी काम केलं आणि असं करत करत मी माझं शिक्षण BA पर्यंत कम्प्लीट केलं आणि ज्यावेळेस MA ला ऍडमिशन घेतलं पुणे विद्यापीठामध्ये त्यावेळेस कमवा आणि शिका योजना आहे. माहिती तुम्हाला ही योजना? कर्मवीर भाऊराव पाटील माहिती आहे? ऐकलंय तुम्ही त्यांचं नाव? रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या बहुजन विद्यार्थ्यांना बहुजनांची मुलं शिकावी म्हणून त्यांनी हॉस्टेल्स बांधली, शाळा बांधली आणि या मुलांना शाळा शिकता शिकता पैसे देखील मिळाले. त्यांना त्यांची आर्थिक कमाई देखील व्हावी, स्वतःच्या पायावरती त्याच्या स्वावलंबी शिक्षण घ्यावं म्हणून त्यांनी कमवा आणि शिका योजना आणली. म्हणजे मुलं काम करायची आणि काम करत करत शिकायची. मग सकाळी शाळा असेल, कॉलेज असेल तर ते कॉलेज अटेंड करायचं, त्याच्यानंतरचा जो पिरियड आहे तो ते कुठेतरी काम करायचं. ते काही विद्यापीठांमध्ये आता कॉलेजेसमध्ये देखील ही योजना सुरू आहे की ज्या मुलांना अर्थार्जनासाठी त्याची सोय नाही अशा मुलांना मग ते काम देतात. पण काम कुठलं तर लायब्ररीमध्ये पुस्तकं व्यवस्थित लावणं, वाचनालय असेल तर वाचनालय बंद करायचं, कार्यालयांमध्ये असिस्टंट म्हणून काम करायचं, ही सगळी काम. तर त्यामध्ये आमचा सकाळचा ग्रुप असायचा. आपल्यापैकी बरीच लोक ओळखतात संपत काळे आणि आम्ही सकाळी 6 वाजता गवत काढायला जायचो विद्यापीठामध्ये. 6 ते 8 वाजेपर्यंत गवत काढायचं. त्याला आम्हाला ₹8 मिळायचे एका तासात. 8 आणि 8 ₹16 आम्हाला दिवसाचे मिळायचे. आणि मेस मध्ये जेवण करत असताना जेवणाचं तास ₹9 आणि ते दुपारचा आणि रात्रीचा ₹18. ₹2 कमी पडायचे आमच्या कष्टात. त्यामुळे ₹2 कुठून आणायचे? ₹6 ₹8 आम्हाला तासाला मिळायचे, ₹16 खर्च मात्र ₹18 व्हायचा दिवसाला. म्हणजे ₹2 आम्ही कुठून आणायचा हा एक प्रसंग असायचा. म्हणून एकाच दिवसाचे जेवण आम्ही स्किप करायचो. मित्राच्या ताटात जाऊन बसायचो. त्याच्या ताटात त्याचा भात असेल, एखादी चपाती असेल तर ती त्याच्यासोबत आम्ही शेअर करायची. आणि त्यावेळेस जेवण पण भरपूर होतं. 6 चपात्या खायचे होते. मग ते मित्राच्या सोबत असं शेअर करून अशा पद्धतीनं आम्ही आमचं शिक्षण जे आहे ते MA पर्यंतच कम्प्लीट केलं. MA ची 2 वर्ष मला त्या कमवा शिकायनी मला पुणे विद्यापीठामध्ये मार्क चांगले असल्यामुळे हॉस्टेल मिळालं आणि हॉस्टेलमध्ये गेल्यामुळे मला हे कमवा शिकायची संधी देखील मिळाली. मग MA झाल्यानंतर MPhil ला ऍडमिशन घेतलं. त्यावेळेस मला ₹1500 महिन्याला स्टायपंड मिळायचं. उच्च शिक्षण घेता म्हणून विद्यापीठ त्या मुलांना स्टायपंड द्यायचं ₹1500. त्याच्यामुळे माझं पूर्ण महिन्याची सोय झाली होती. मग हे कमवा शिका बंद झालं होतं आणि पूर्ण वेळ मग MPSCच्या परीक्षेला मी द्यायला लागलो. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती MPSC ची परीक्षा असते? किंवा तुम्ही माझ्यासारखे जे अधिकारी तुम्ही बघितलेले असतील, PDO असेल, नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील, PSI तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंय ना PSI. आणि हेच स्वप्न आम्हालाही त्यावेळेस वाटायचं की आपणही PSI व्हावं, आपणही फौजदार व्हावं. त्यानंतर फौजदारचं ड्रेस, तो गॉगल, रिव्हॉल्वर, बुलेट या सगळ्या गोष्टीचं अट्रॅक्शन लहानपणापासून आपल्या सगळ्यांनाच असते. तुम्हालाही लहान असताना जर विचारलं असेल तर तुम्ही सांगितलं असेल की मोठा पोलीस होणार आहे. आम्ही लहान असताना आमचे मामा पोलीस होते, त्याच्यामुळे आम्ही लहान असताना सांगायचं की मोठा झाल्यावरती पोलीस होईल. कारण आपल्या सगळ्यांना जो समोर दिसतो पहिला अधिकारी तो हा फौजदारच असतो. त्याच्यापेक्षा दुसरा अधिकारी आणखी गरज पडली तर तुमच्यापैकी आता बऱ्याच लोकांनी गरज मागून विचारलं त्यावेळेस सांगितलं की तहसीलदार आम्हाला माहिती आहे. माझी आणि तहसीलदार यांची जे बघाशी आता सांगितला विषय तो असा की तहसीलदार या पदाची माझी ओळख 1991 ला ज्यावेळेस मी जातीचा दाखला काढायला पुणे हवेली तहसील ऑफिस मध्ये गेलो आणि कॉलेजला स्कॉलरशिप मिळते तर त्याच्यासाठी उत्पन्नाचा दाखला द्यायला लागायचा. म्हणून उत्पन्नाचा दाखला करायला मी तहसील कार्यालयामध्ये पहिल्यांदा 1991 ला गेलो. ते माझी आई मला घेऊन गेली. मला आत्महत्या काय माहितीच नव्हतं, पण आई जरी अशिक्षित असली तरी तिला सगळं माहिती होतं
पुण्यामध्ये कुठं काय आहे सगळं तिला माहिती असल्यामुळे ती घेऊन गेली आणि उत्पन्नाचा दाखला काढताना सगळे अर्ज वगैरे सगळे भरले. तर त्या आधी आता तर तुम्ही सगळे गणेश भाऊने मला फोन केला तर मी 2 मिनिटात तुमचा उत्पन्नाचा दाखला देते. पण पूर्वी 15-20 दिवस दाखला मिळायला लागायचे. आणि तिथे खाली जी खिडकी आहे जशी खिडकीच्या बाहेर आणि खाली तुम्ही जसे बसलात तसे बसून राहायचे. त्या खिडकीतनं एक आवाज यायचा की अविनाश गोष्टी किंवा आपण हात वरती करायचा जाऊन तो दाखला घ्यायचा आणि घरी निघून जायचे. ही त्यावेळेसची सिस्टीम होती. आता आपल्याला घरपोच दाखले मिळतात, एका क्लिक वरती तुम्ही दाखले काढू शकता. ही सगळी आधुनिकतेची आपल्याला मिळालेली फळ आहे. परंतु त्यावेळेसची परिस्थिती तशी होती. मी मला पहिल्यांदा आयुष्यात तहसीलदार त्यावेळेस बघितलाच नाही. तहसीलदार कार्यालयाचा कार्टून बघितला आणि जो आवाज देणारा होता तो शिपाई होता. फक्त शिपाईचा रुबाब त्यावेळेस जसा होता ना तो आजही तसाच रुबाब आहे. तिथं जेवढा तुझं नाही नाव घेतलं तू साईडला तुझं नाव काय सांग, हा आजही त्यांचा रुबाब तसाच आहे. तो मामलेदाराचा शिपाई म्हणून सगळीकडे फिरवतो. ते बिचारा मामलेदारांना कधी कधी माहिती नसतं. तो तेवढा याचा कडक नसतोय. चहापेक्षा किती गरम अशी उगीच मन आलेली नाही. याला कारण आहे ही इथपासून आलेली ही मन आहे. तर अशा पद्धतीनेच माझी देखील सुरुवात ही खडतर झालेली आहे. दुसरा मुद्दा याच्यातला असा आहे की आपण कष्ट करायची आपली तयारी राहते. आपण कष्ट करतो परंतु ते कष्ट कुठल्या डायरेक्शनने करायचं आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ते डायरेक्शन देणारा जो मार्गदर्शक असतो, जो वाटाडी असतो, तो आपल्या आयुष्यामध्ये चांगला येणं अपेक्षित आहे. तुम्ही जर बघितलं तर आजकाल सगळीकडे ज्या काय गल्ली बोळा आहेत, वस्त्या आहेत किंवा मी ज्या वस्तीचं नाव घेतलं तर ती वस्ती त्या काळापासून आंतरराज्य किंवा आंतरराज्य गुन्हेगारी टोळीमध्ये परिस्थिती होती. मग एखादा जर आरोपी सापडला नाही तर तो आमच्या इकडे आला की नक्की सापडायचा. किंवा त्यावेळेस सोनं किंवा सोन्याची दुकानं लुटणारी टोळी होती, अख्खे दुकान मोठमोठी लुटणारी टोळी होती, ते तिकडे राहायचे, त्याची वसाहत तिथे होती. अशा गुन्हेगारी आणि सगळ्या पार्श्वभूमी असलेल्या भागामध्ये मी स्वतःला वाचवत किंवा आपल्याला ह्या सगळ्यांपासून दूर जायचंय, चांगली वाट आपल्याला मिळवायची आहे याचं कुठंतरी मनामध्ये फक्त करून ठेवलं असल्यामुळे त्याच्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न केला आणि त्यातलाही बाहेर निघला. आजही माझं घर तिथे आहे, आजही माझं त्या गोष्टीमध्ये घर आहे, अगदी घर सोडलेलं नाही. परंतु ती आठवण आहे की आमच्या आई वडिलांनी त्या काळात जे कष्ट केलं आणि तिथे कॅन्सिटी मिळवलेली वास्तव आहे त्याच्यामुळे आम्ही सोडलेच नाही. त्यांचा तो ठेवा आहे, त्यांनी कष्ट करून मिळवलेला असल्यामुळे त्याला आता आम्ही लावलं नाही की तसंच ठेवून दिलेलं आहे. परंतु सांगण्याचं तात्पर्य याच्यात असं आहे की आपल्याला विजन मिळलं पाहिजे. आपण आहे त्या परिस्थितीमध्ये उगीच असं म्हणत नाही की चिखलामध्ये कमळ फुललं जातं किंवा खदानीमध्ये हिरा टिपसला जातो. तर हे खरं आहे, कारण तुम्हाला तुमचं जिथे तुम्ही आहात त्याच्यातून तुमचं वेगळं पण काय हे दाखवून द्यावं लागतं. तर आणि तरच तुम्हाला पुढे यशस्वी वाटचाल करता येणार आहे. नाहीतर मग आपल्याला काय की माणूस कित्येक माणसं जन्माला येतात आणि मारतात, पण आपण वेगळ्या निसर्गाने आपल्याला निवडताना त्याच्यात काहीतरी कारण दिलेलं, त्याच्यामुळे आपला जन्म झाला. तुम्ही अगदी नाही तर आपल्याला श्रीमंताच्या पोटी जन्माला घातलं असताना निसर्गाने, त्याच्या पोटी आपण जन्माला नसतो तर तुम्हाला अगदी सकाळी उठले बाळा उठून तुमच्या हातात चहा दूध दिला असता किंवा बोर्नव्हिटा दिला असता. अभ्यासाला बस, तुमच्या अभ्यासाची खोली वेगळी असती, तुम्हाला राहायची खोली वेगळी असती, नाश्ता दिला असता, तुमच्या चला शाळेची किंवा कॉलेजची जायची वेळ झाली, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या असत्या. परंतु तसं झालं नाही. आपल्याला हे मिळवायचंय, आपल्याला हे अचीव्ह करायचं, त्याच्यामुळं आपली निसर्गाने निवड केलेली आहे. तर ही निवड व्यर्थ जाऊ द्यायची नाही, हे आपल्याला मिळवायचं. आता तुम्हाला आणखी पुढचा एक मुद्दा सांगतो याच्यातला की मी ज्या भागात जसं म्हटलं की तुम्हाला सोयी सुविधा नाहीये, आता भाऊनी तुम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, तुम्हाला सगळं काय हातामध्ये दिलेलं आहे. परंतु आमच्या वेळेस परिस्थिती वेगळी होती. दिवसभर आई वडील तर काय कामाला जायचे,
घरी आम्ही 3 भावंड होतो, त्याच्यामुळं जेवण घर सगळं सांभाळणं वगैरे सगळं बहीण करायची आणि आम्ही बाहेर मित्रांसोबत वगैरे गप्पा बिप्पा मारून घेऊन शाळेत पण आम्ही एवढंच. मी आज तुमचं वसई तालुक्याचा तहसीलदार आहे, पण तुम्ही जर कोणी मला विचारलं की तुम्हाला 10वीला किती टक्के होते मार्क, तर मला फक्त 37% मार्क होते झाले. फक्त आणि फक्त 37.28%. टक्केवारीवरती काही नाही. तुम्ही 70% घ्या, 90% घ्या, माझ्या भाषाला 94% मार्क मिळाले. त्याच्या आईला पण माझे 37.14% मिळाले. आम्ही दोघं एकाच वर्गात होतो. भाऊ आणि माझी बहीण आणि मी, ती 7वीला नापास झाल्यामुळे ती आणि आम्ही दोघे एकाच वर्गात. 12वी पर्यंत आम्ही दोघे एका वर्गात. परीक्षेला नंबर पण आमची मागे पुढे, आम्हाला टक्केवारी पण सेम आहे. पण ती नंतर 12वी नापास झाली, त्याच्यामुळे ती ड्रॉप झाली. दुर्दैवानं भाऊ आमचा 9वी नापास झाला आणि आम्ही दोघं तिघे एका वर्गात चालले लागले. तिघही भाऊ, पण भाऊ म्हटला बहीण असते तर ठीक आहे, एकाच वेळेस चाललं असतं, पण लहान भाऊ पण माझ्या वर्गात आहे, त्याच्यामुळे तो म्हणला मी शाळेत जात नाही. मग त्यानं बाहेर 17 नंबरचा कुठला फॉर्म भरला आणि तो शाळेच्या बाहेर पडला. तो नंतर मग त्याला काय 10वी क्लिअर झाली नाही, काही नाही. परंतु मी मात्र पास होत गेलो. 10वी झाली, 11वी झाली. माझ्या आयुष्याची सगळ्यात महत्वाची एक गोष्ट माझ्यासाठी फायदेशीर झाली ती कुठली, तर मी नापास झालो. कदाचित जर नापास झालो असतो ना, तर मी तुमच्या पुढे कधीच उभा राहिलो, तुमची माझी ओळखही झाली नसती. मी कुठेतरी दुकानामध्ये मेटॉनिक कापड कापत बसलो असतो, कुठल्या तरी केबलची वायर जोडत बसलो असतो, किंवा आणखी दुसरं कुठलं तरी काम करत बसलो असतो. परंतु कन्सिस्टन्सी राहिली. मी नापास कुठल्याही व्यक्तीत झालो नाही. अगदी तुम्हाला सांगतो, मी MPSCचा पहिला अटेम्प्ट दिला 2000ला, तो देखील मी पास झालो. तरी मी अधिकारी झालो नसतो, कारण मला अपयश पचवण्याची तोपर्यंत ताकद नव्हती. अपयश काय किंवा कसं असतं हे मला माहिती नव्हतं. ते जर कळालं असतं तर मग मुलं आमच्या सोबतची बरीच मुलं MPSC करणारी, त्यांना काही लोकांना पोस्ट मिळाल्या नाहीत. आजही आमचे मित्र आहेत. काही लोकांनी नैराश्यातनं 1-2 लोकांनी आत्महत्या पण केल्या. काही शेती करायला गावाकडे गेले आणि गावामध्ये मग शेती करायला गेले. काही सरपंच, उपसरपंच, सदस्य या सगळ्या क्षेत्राकडे गेले. मी मात्र नापास न झाल्यामुळे आज तुमच्या पुढे आहे. जर तेच जर मी नापास झालो असतो ना, तर मग काही खरं नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही एक भीती बाळगा की आपल्याला नापास व्हायचं. तुम्ही जर नापास झाला असता तर शर्यतीतनं बाहेर निघून जा, आणि एकदा का शर्यतीतनं बाहेर निघून गेला तर तुमच्यापेक्षा काही पटीने हुशार मुलं दरवेळेस येतात. मग तुम्ही सिंगिंग कॉम्पिटिशन बघितली असेल, मुलं लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील, गाण्याची कॉम्पिटिशन करतात टीव्हीवरती. महिना 3-3 महिने कॉम्पिटिशन चालते. आपल्या लक्षात एक गोष्ट त्याच्यात यायला पाहिजे की नवीन टॅलेंट खूप आहे. किंवा आता IPL चे सामने सुरू आहेत क्रिकेटमध्ये, पण पूर्वी 10 ते 12 लोकांची नावं सांगू शकतो. तुम्ही कदाचित 20-25 लोकांची नावं सांगा क्रिकेट स्टार्स. परंतु पुढच्या याच्यामध्ये गेल्यानंतर त्याला 100 लोकांची नावं सांगता येईल. का एवढं नवीन टॅलेंट वरती येत चाललं, सगळं ऍडव्हान्स वरती येत चाललेलं आहे. सगळ्यांना म्हणजे आता सगळं आकाश फिरणं झालेलं असं म्हटलं तरी चालेल. सगळे पटापटा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टॅलेंटची लोक येत चाललेली आहे. याच्यामुळे आपण मागे पडायला, म्हणून एक गोष्ट माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही अभ्यास करत असताना पास होणं या एकाच उद्देशाने पुढे जा. पोस्ट मिळते नाही मिळते हा पुढचा मुद्दा आहे, परंतु नापास मात्र होऊ. नापास झाला ना तर तुम्हाला सांगतो, आम्ही हिशोब करायचो. आज तुम्हाला तो हिशोब सांग. म्हणजे मी ज्यावेळेस 2000ला परीक्षा द्यायला सुरू केली तर त्यावेळेस जनरल कॅल्क्युलेशन असं होतं की एक परीक्षा पास व्हायला किमान 3 वर्ष लागतात. म्हणजे 2000ची परीक्षा असेल तर त्या 2000च्या परीक्षेतला माणूस 2002 मध्यामध्ये म्हणजे जून जुलैच्या याच्यात त्यानं तो शासकीय सेवेत त्याचं रुजू व्हायचा पहिला दिवस. 2000ची परीक्षा पहिली प्रिलियम झाली, ती पास झाली, ती 3-1 महिन्यानंतर निकाल लागायचा. 3 महिन्यानंतर निकाल लागल्यानंतर जर पास झाला
तर त्याला 1 ते 2 महिन्याचा कालावधी पुढचा अभ्यास करायला मिळायचा आणि तो ती मेन्सची परीक्षा पास झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर मग पुढे अजून 1 ते 2 महिन्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे लागायचे आणि ते इंटरव्ह्यू झाल्यानंतर पुढच्या 3 महिन्यानंतर त्या परीक्षेचं फायनल निकाल लागायचा की हा मुलगा सिलेक्ट झाला आणि ते सिलेक्शन झाल्यानंतर आमचं महसूल खात्यात त्यावेळेस 13 महिने जॉईनिंग लागायचं. म्हणजे 2000च्या परीक्षेचा माणूस हा 2002च्या मध्यामध्ये किंवा 2003 मध्ये जॉईन एवढा सगळा तो 3 ला जर समजा जानेवारी 2003 ला त्याच्या नोकरीचा पहिला दिवस असणार असेल तर तो जर 2000 ची परीक्षा प्रीलियमच नापास झाला त्याचं नुकसान किती होणार आहे. तर त्याला मेन्सला जाता येणार नाही. मेन्सला जाता येणार नाही म्हणजे पुढचे ती काही 6 महिने 3 महिने ते इंटरव्ह्यूचे महिने परत ते 13 महिने वेटिंग पिरियडचे या सगळ्यांचं त्याचं खूप मोठं नुकसान आणि हे नुकसान पुढे भविष्यामध्ये त्याला सर्व्हिस पिरियड काउंट करण्यासाठी म्हणून परत त्याचं तिथपर्यंतचं आयुष्याचं नुकसान आहे. तर हे होऊ नये ही भीती आपल्या मनात ठेवायची आणि आपण प्रयत्न करायचे. तुम्ही काय भीती बाळगली पाहिजे की मला 10वी किंवा 12वी मी जर 10वी 12वी नापास झालं तर माझं पुढचं 1 वर्ष वाया गेलं. 3 वर्ष वाया गेल्यानंतर मला बीए व्हायचं जे काय ती 1 वर्ष पुढे सरकत मग मला नोकरी मिळणार होती ती 1 वर्ष पुढे जाईल. माझं लग्न होणार होतं ती 1 वर्ष पुढे जाईल. माझ्या आयुष्यातला सगळ्यात उमेदीचा जो काळ आहे तो 1 वर्षांनी पुढे निघून जाणार आहे. त्याच्यामुळं ही भीती तुम्ही बाळगा, बाकी कुठली भीती बाळगा. आपल्याला अपयश येणार नाही यासाठी तुम्ही चिकाटीने प्रयत्न करा, चांगला अभ्यास करा आणि त्या परीक्षा ज्या आहेत त्या सगळ्या परीक्षांना तोंड द्या. एमपीएससी मी म्हणेन तुम्हाला की तुम्ही सगळ्यांनी एमपीएससी युपीएससीचा अभ्यास करा. आपल्याला खूप आहे, आपल्याला इतर दुसरीकडे चान्स नाही पण आपण त्या क्षेत्रामध्ये खूप काही करू शकतो. त्या क्षेत्रात गेल्यानंतर आपल्याला तळागाळातल्या लोकांना मदत करता येते, आपल्याला लोकांसाठी समाजासाठी काम करता येते. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करा. निश्चित तुम्हाला अधिकारी होता येईल त्या दृष्टीने तुम्ही जर प्रयत्न केले तुम्हाला सगळे मार्गदर्शन वगैरे जे आहे ते वेळोवेळी मिळते. आमच्या वेळी आम्हाला मार्गदर्शन कोणी देत नव्हतं, कोणी देत नव्हतं. आता तुमच्यापैकी बरीचशी मुलं अभ्यास करत असताना वया शेअर करतो आपण, परंतु यांना माझ्यापेक्षा 1 मार्क जास्त मिळेल म्हणून मुलं त्या काळात नोट्स देत नव्हते, वया देत नव्हते. परंतु आता सगळ्यांना रेडीमेड मिळतात. सगळ्या तुम्ही नाही दिलं तर नेटवरती अवेलेबल होतं, गुगल वरती अवेलेबल होतं, युट्यूब वरती या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत आहेत. त्याच्यामुळे आता ती स्पर्धा कशी न देण्याची वगैरे राहिलेली नाही. मी तर म्हणेन की तुम्ही दुसऱ्याला जेवढं ज्ञान द्या तेवढं तुमचं वाढ. तुमच्यापर्यंत लिमिटेड ठेवून काहीच उपयोग नाही. तुम्ही उलट त्या लोकांना जर दिलं तर तो पुढे त्याचा वापर करेल आणि पुढे पुढे तो त्याचा विस्तार होत जाईल. तुमचं फक्त लक्षात राहील. तुम्ही बघा एखादी गोष्ट तुम्ही एकट्यानेच वाचली तर ती तुमच्या लक्षात राहत नाही, परंतु पुढच्याने जर तुमच्या समोर वाचली ना ज्यावेळेस पेपर मध्ये येईल त्यावेळेस तो व्यक्ती आपोआप तुमच्या समोर उभा राहतो. त्याने हा यांनी असं वाचलं होतं, त्याचं उत्तर ह्या पद्धतीने आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पाठांतर करायची गरज नाही, ती प्रतिकृती तुमच्या पुढे येऊन उभी राहते. त्याच्यामुळे कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे की तुम्ही पार्टनर जे आहे, जे मित्र आहेत, सोबती आहेत, यांची निवड करताना ती योग्य राहिली पाहिजे. तुम्हाला मित्र चांगले निवडता आले पाहिजे, नाहीतर मित्रच घडवतात आणि मित्रच बिघडवतात. त्याच्यामुळे मित्रांची निवड करताना ती अचूक निवड करा. जी मुलं अभ्यासू आहेत, ज्या मुलांकडे काही विशेष कलागुण आहेत अशांची नक्की मैत्री करा ज्यांच्यामुळे तुम्हाला फायदा होतो. तोटा असलेले मित्र कृपया टाळा. मला माझं गणित कसं आहे, मला गणितात मी मार्क सांगितलं तुम्हाला, पण आमच्या वेळेस भारताच्या सिस्टीम मध्ये सायन्स मॅथ्स या सगळ्यांची एकत्रित 105 जर आली तरी त्याला पास करत होते. त्यातनं मी विद्यार्थी मला सगळ्या विषयांची मिळून 105 टोटल झाली म्हणून मी पास झाले.
मला नियतीनं पण खूप मदत केली. म्हणजे नशीब मानत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यानं पण मला खूप मदत मिळते. मला पुढे ढकलण्यात काही आपल्या तुमच्यापैकी किती लोकांना माहित नाही, पण आमच्या सगळ्यांच्या ह्याच्या प्रमाणपत्रावरती लिहिलेलं असायचं की पुढच्या वर्गात केला, आम्हाला पुढच्या वर्गात ढकलला घ्यायचं. हे पुढच्या वर्गात ढकलले, पास नाही झाला तर त्यांना ढकलला. 10वी पर्यंत तसंच. आमचे प्रिन्सिपल ते 10वीचे प्रिन्सिपल आमचे पिंजारी सर म्हणून होते. आमच्या आई त्यांच्याकडे कामाला द्यायचे. मग ते शाळेत ते वह्या पुस्तक पण आम्हाला त्यांनीच मदत केली. माझ्या आई वडिलांना जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद त्यांना झाला, कारण आमचं नाव शेवटला आला. दोन्ही भावंडांचं नाव वर्गात शेवटला 5 जणांमध्ये आले. ते स्वतः आश्चर्यचकित झाले. त्याने आईला म्हणजे कृष्णा तुझे दोन्ही मुलं 5 झाली. मार्क त्याला सांगितलं नाही, आम्हाला मार्कांचं काय पडलं नाही. त्या आई आमची पुणे विद्यापीठात पुणा कॉलेज म्हणून आहे, तिथेही काम करायला जायचे. तिथेही आम्हाला ऍडमिशन मिळत की तिथे ऍडमिशन घ्या, परंतु पुणा कॉलेज असल्यामुळे तिकडचं कल्चर थोडंसं वेगळं होतं, मग आम्ही तिथे ऍडमिशन घेतलं नाही, दुसरीकडे ऍडमिशन घेतलं. त्याच्यानंतर मी पुण्यातला सगळ्यात टॉपचं कॉलेज आहे फर्ग्युसन कॉलेज, त्या कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलं. माझं MA तिथे झालं, BA तिथे झालं, सॉरी MA पुणे विद्यापीठामध्ये झालं. आणि माझ्या आयुष्याला खरी कलाटणी जी मिळाली ती पुणे विद्यापीठामध्ये. मला मित्र खूप चांगले मिळाले, 12-12, 18-18 तास अभ्यास करणारे मित्र मिळाले. मी म्हटलं तुम्हाला की माझं गणित कसं होतं, इंग्रजी कसं होतं, तर मी असे मित्र निवडले, स्वार्थी भावनेत निवडले की मला ह्या माणसाकडनं गणित शिकवता आलं पाहिजे. मला हॉस्टेल मंजूर झालं होतं, हॉस्टेलची रूम मंजूर होती. त्याच्यामुळे त्या काळात BPSC करणारी बरीच मुलं होती की ज्यांना रूम नव्हत्या. मग ते असंच कुणाच्याही घरात कुणाच्या रूम मध्ये राहायचे. त्याला पॅरासाईट असं त्यावेळेस संज्ञा होती, आता एक नशीब संज्ञा आहे. तर ती पॅरासाईट म्हणून माझ्याकडे मी त्यांना घेतलं, त्यांच्याकडे गणित शिकून घेण्यासाठी, इंग्लिश ग्रामर शिकून घेण्यासाठी. त्याचीही मदत मला मिळाली. ती मुलं पुढं डेप्टी कलेक्टर किंवा डेप्टी CO वगैरे सेल्स टॅक्स मध्ये गेली, त्यांचंही कल्याण झालं, त्याच्याबरोबर माझंही कल्याण झालं. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की मित्र निवडत असताना तुम्ही असे मित्र निवडा की जे तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये मदत करतील किंवा तुम्हाला पुढे आणण्यासाठी ज्याची मदत होईल, ना की मागे खेचण्यासाठी. कारण आपला जन्मच एवढा आपण मागासलेले आहोत, एवढं आपण दुर्लक्षित आहोत, वंचित आहोत की आपल्याला आणखी मगाशी गणेश भाऊ म्हटले की जवाहरला माझी पोस्टिंग होती. तर मला मी जवाहरला असताना असं बऱ्याचदा वाटायचं की तिथल्या आदिवासी वावर वापणीकडची जी मुलं होती माझ्या वयाची, त्या लोकांना जवाहरमध्ये येऊन चहाच्या टपरीवरती चहा प्यायला किमान अजून 10-15 वर्ष लागले. म्हणजे इतकी आपल्याला अजून खूप संघर्ष करायचा, खूप लढा द्यायचा. आपल्यासाठी तो तुम्ही देताच आहे, परंतु ह्या लोकांसाठी पण आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे. कारण यांच्यासाठी तुम्ही पुढे आलात तरच त्यांचं काहीतरी होऊ शकेल, नाही तर होणार नाही. तर मला आठवतं की जवळपास असताना मोखाड्याला मी रेतीच्या गाड्या पकडण्यासाठी आम्हाला पाठवलं. तर एका झोपडीमध्ये मी गेलो गणेश भाऊ, तर तिथे एक लहान बाळ, तिच्या अंगाला काहीतरी काळ लावलेलं होतं आणि तिला विचारलं त्या ताईला, काय झालं ताई तुला? ती म्हणे चुलीत पडली तुझी. आता मी लावलंय काय तुला? तर ती म्हणजे चुलीतच रात लावली. म्हणजे आपण अजून एवढं त्या मुलांसाठी काय करणार? ही 2006ची गोष्ट आहे. स्वतः पोरगी 19-20 वर्षाची असल्याची शक्यता आहे. परंतु आपल्याला आता ह्या लोकांसाठी काहीतरी करायचं. तुम्हाला भाऊने तिथलं त्या परिसरात आपल्याला त्यांच्यासाठी समाजाचं काहीतरी देणं. मागाशी गणेश भाऊ बोलले की मी लोकांसाठी काय करतो, मी तर करतोच करतो, पण मी माझ्या मित्रांना पण सांगतो, जे माझे अधिकारी मित्र आहेत त्यांनाही सांग की तुम्ही माझ्या ऑफिसला आले ना, तुम्ही जवळ असताना पण लोक असे हात पुढे करून चप्पल बाहेर काढून घेणार आहात. हा रिस्पेक्ट कुणी देत नाही. आमचे लोक त्यांच्या घरी जाऊन सातबारा पण देतात काय काय. हे वास्तव आहे.
परंतु हे तुमच्या गावात आलेल्या लोकांना पण आपण मदत केली पाहिजे, जो त्या काळापासून आतापर्यंत तुमचा एवढा रिस्पेक्ट आहे. आता माझ्याकडे ऑफिसला आल्यानंतर जेवढ्या रिकामा खुर्च्या असते ते सगळ्या खुर्च्या सेम ठेवल्यात. कारण काय की मी सगळ्यांना सेम वापरतो, प्रत्येकाला सारखी वापरतो. वेगळा आलाय माणूस म्हणून त्याच्यासाठी वेगळे आणि त्या इतरांसाठी वेगळी नाही. आपलं काही पाठीला किती राहिला म्हणून माझा मित्र आहे, बॅट्समॅन आहे, मी त्यालाही सांगितलं म्हटलं कुणाला वरती बसवला नाही तरी चालेल, माझ्या आदिवासी बंधूला वरती बसवतो, ती बसणार नाही, ती बसणारच नाही, पण म्हटलं तरी जबरदस्ती बसतो. आपली आई त्याच्यामध्ये एखादी कुणी तुमच्याकडे आला असेल, भले धरणे देण्यासाठी आला असेल, निवेदन देण्यासाठी आला असेल, त्यांना खुर्च्यांवरती बसवा, त्याला रिस्पेक्ट. ते बघून तुम्हाला लोकांना वाटेल ना की अरे की आम्हाला पण तिथं जायला पाहिजे, त्या पदापर्यंत गेलं पाहिजे. तर ही आम्ही वेगळं काहीच करत नाही. आम्ही प्रत्येक त्या स्त्रीमध्ये माझ्या आईला बघतो, कारण तिला कधी माझ्या ऑफिसला फार कमी येते, त्यातून त्या गुजरे अजून पण गुजरे त्या लोकांमध्ये आपल्याला अजून त्यांना असं वाटतं की मी मामलेदाराचं ऑफिस आहे, भले माझा मुलगा मामलेदार आहे पण ते ऑफिस मामलेदाराचं आहे, त्याच्यामुळे ती जाताना अजूनही तेवढ्याच घाबरून जाते. भले तिला आणतो माझ्या खुर्चीवर बस, अजूनपर्यंत माझ्या खुर्चीवर आई एकदाही बसलेली नाही, म्हणते मला नाही, मग शेजारी बसते, मग तिला शेजारी बसतो. तसंच प्रत्येक आमच्या ज्या काय माता भगिनी येतात ऑफिसला, खुर्च्या जेवढ्या असतील वरती आहेत खाली आहेत सगळीकडे त्यांना समान वागणूक दिली तर आम्हाला, आम्ही अधिकारी झाल्याचं आम्हाला 100% सॅटिस्फॅक्शन मिळेल. आणि मी तर ठरवून मला आजही घरी गेल्यानंतर मी बिछाण्यावरती पडलो तर झोप येते का, तर मी जाताना लोकांची कामं करतो, खाली उतरत असेल किंवा वरती येत असेल तर जे राकेश लोक थांबलेली आहेत उभी आहेत त्याला विचारून घेतो तुमचं काय काम आहे, आणि त्याचं आधी काम पहिलं करतो, नंतर मी माझ्या जागेवरती जातो. किंवा मी जाताना पण खाली, मी आता ऑफिस मधून निघालो तरी लोक थांबले तर त्यांचं काय काम आहे ते विचारून. त्यांना एक कसं तुम्ही एकच दिवस पूर्ण मोडा घालून तुम्ही आमच्याकडे आलेला आहे, त्या दिवसाचा रोजगार जातो, तुमचं कामही आल्यानंतर मी भेटलो नाही भेटलो, तलाठी भेटला नाही भेटला, ते कामही होत नाही त्या दिवसाचं. हे कमीत कमी टाळण्यासाठी म्हणून माझा प्रयत्न असतो की त्यांचं काम काय आहे ते ऐकून घ्या आणि त्या लोकांना त्यांचं कामाचं पूर्ण करा. आणि आमची कामं काय, आम्हाला कळत लक्षात आलं, आम्हाला मागणी लक्षात आली की आजही संघटना पण आजही त्याच मुद्द्यावरती भाऊंनी संघटना स्थापन केली तेव्हापासून आजपर्यंत आपण त्याच मुद्द्यावरती आहे. अन्न पाणी निवारा, जातीचे दाखले असतील, वडपट्टे असतील, ह्याच मागण्या आहेत. ह्या तेव्हापासून आतापर्यंत शासनाच्या मागे लागून आपण करून घेतलं. आम्ही शासनाचा एक घटक म्हणून कुठेतरी त्याला हातभार लावून 100% नाही पण जेवढं होतं तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. परंतु जिथे अडचणी येतात त्याच्यामध्ये एकत्र बसून सॉल्व करणार. परंतु मागणी मात्र तीच आहे. म्हणजे आमची मागणी मी आमच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो, या लोकांचं पहिलं काम तुम्ही का हे मागतात काय तुमच्याकडे येऊन, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आणि रेशन कार्ड, माझ्याकडे हेच आहेत ना ते, मग हेच मी नाही देऊ शकलो तर मग माझा तिथे बसून उपयोग काय. त्याच्यामुळे यांना आधी आल्यानंतर त्यांचं पहिलं काम करा, बाकीचं नंतर तुम्हाला दुसरी बरीच काम असतील तर ती कामं पण तुम्ही करा, परंतु प्रायोरिटी ह्यांना द्या. माझी प्रायोरिटी पहिले त्यालाच करणार असते. आणि आता त्याच्यामध्ये मी अडकून असा पडलोय की मला आता नाही म्हणता येत नाही का, आता मी पीएचडी करून बसतो त्याच्यामुळे. त्याच्यामुळे मी आता त्याच्या विपरीत मला वाटतंय तुम्ही एकीकडं आदिवासींच्या जीवनावरती पीएचडी करायची आणि आदिवासींची मदतच करायची नाही, मग काय त्या पीएचडी लावून. त्याच्यामुळे माझ्यावरती अप्रत्यक्ष जो काय बर्डन आहे किंवा जबाबदारी जी आहे ती ही अशी आहे. तुम्ही आता त्याच्यातनं मला सुटका नाही, मला तर करायला बाकी भले कुणी काही म्हटलं, मला मात्र त्याला जो काही तुम्हाला त्या व्यक्तीला बोलेल त्याला छापायचं आणि त्याची मदत करून घ्यायची. त्याच्यामुळे मला हे करायलाच नाही.
राहणार आणि माझ्या नैतिक जबाबदारी आहे. त्याच्यामुळे ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी निश्चित प्रयत्नशील आहे. आणि या सगळ्या गोष्टींना तुमचं सभोवतालचं वातावरण, तुम्ही ज्या लोकांच्या सोबत उठता बसता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे तुम्हाला शिकवून जातं की आपलं वर्तन कसं असलं पाहिजे, आपण कशा पद्धतीनं, तुम्हाला जशी समाजाने वागणूक दिली आहे किंवा निसर्गाने नियंत्रण तुमच्या सोबत वागणूक दिलेली आहे तसे तुम्हाला दुसऱ्याला देता येणार. आपण काय म्हणजे वंचित म्हणून राहिलेलो आहोत. त्याच्यामुळे आपण दुसऱ्यावरती अन्याय नाही करू शकत. आपण त्या अन्यायासाठी म्हणून लढणं अपेक्षित आहे. त्या अन्यायासाठी तो कसा दूर करता येईल, आम्हाला ते कसं मिळवता येईल यासाठी प्रयत्न करणार. आता एनजीओ आणि सरकार किंवा शासकीय व्यवस्था तर आम्ही हातात हात घालून गेलं तर काम फार सोपं आहे. तर ही गोष्ट लक्षात यायला, जर त्यांचं काम वेगळं आहे आमचं काम वेगळं आहे असं जर तुम्ही अंतर केलं तर ते जाऊ शकेल. मग तिथे संघर्ष होतो, तिथे फिर्याद होईल. परंतु ते काम जे मी करणं अभिप्रेत आहे, म्हणजे शासकीय व्यवस्थेनं काम करणं अभिप्रेत आहे, ती एनजीओ करत असेल तर त्यांना निश्चितच शासनाच्या त्या सेवकांनी लोकप्रतिनिधींना किंवा लोकप्रतिनिधींनी मदत करणं अभिप्रेत. तो मुद्दा पुढे घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करणं महत्वाचं. म्हणून त्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला आता तयार राहायचं. आपल्याकडे वेळ आहे, परंतु याची बीज आतापासूनच जर पेरली गेली, हे आतापासूनच बाळकडून आपल्या मध्ये रुजवलं गेलं, या गोष्टी आता जर आपल्या कानावरती आल्या तर निश्चितपणाने याच्यात पुढे जाऊन आपल्याला फायदा होणार आहे. त्यासाठी आपली दिशा जी आहे ती दिशा व्यवस्थित आहे की नाही हे ठरवावं लागतं. म्हणून तुम्ही आता तुमचं वय आहे, चांगला अभ्यास करा. मी सांगितलं 37% म्हणून तुम्ही 37% मिळवले पाहिजे असं काही नाही. तुम्ही चांगलं टक्केवारी घ्या, चांगला अभ्यास करा. कारण आता तो माझं 37-91 आता काळ बदललाय. तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन देताना आता फर्ग्युसन कॉलेज सारख्या पुण्याच्या याच्यात 95% वाल्यांना मार्क ऍडमिशन. आर्ट्सला, कॉमर्स सांगतच नाही, आर्ट्स म्हणजे 1% 100% मार्क असणारे कित्येक लोक आहेत मुलं सापडतात. 100% 100% मार्क. स्पर्धा खूप कठीण आहे. आमच्या वेळी जरी ठीक आहे तुमचा अभ्यास आहे ना, मी ज्यावेळेस सिलेक्ट झालो त्यावेळेस काहीतरी 300-350 जागा एमपीएससीने काढलेल्या होत्या, ते अपूर्ण महाराष्ट्राने. त्याच्यात मी एक आलो. म्हणजे एकूण 8 लाख 5 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात, त्याच्यापैकी तुम्हाला 300-350 निवडायचे आणि त्या 300-350 मध्ये तुमचा नंबर लागतोय, याचा अर्थ तुम्ही काहीतरी वेगळे आहात ना, तुम्ही तुमचं वेगळं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आता फार कठीण परीक्षा. त्यावेळेचा वेळ असा होता की तुम्हाला शाश्वती होती, परीक्षा दिली, तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला, परीक्षा दिली की तुम्ही पास. त्यावेळेस दुसरी शाश्वती अशी होती की आता आपल्याकडे मुलींचं प्रमाण खूप जास्त आहे. मुलींच्या बाबतीत तर ज्या मुली अभ्यास करत होत्या त्यावेळेस 100% शाश्वती होती. ज्या मुली अभ्यास करतात एमपीएससीचा त्या 100% सिलेक्ट होतात. कारण तो त्यावेळेस लेडीज अगेन्स्ट पोस्ट मिळायचा, लेडीज मिळाल्या नाही त्या पदासाठी. काही विशिष्ट पद असेल, टेक्निकल पद असेल जिथे रिझर्वेशन सेम असेल पण मुली नाही मिळाल्या, मुली नाहीत म्हणून मग मुलांना सिलेक्शन करायचं काही विशिष्ट पोस्ट वगैरे. आता तशी वेळ नाही. आता एवढा स्पर्धा आहे, एवढी स्पर्धा आहे की तुम्ही पोलीस भरतीला जर बघितलं तर 20-20 हजार तरी आता जिल्हा न्याय पोलीस भरत्या करतात. आपल्याकडे आता पोलीस भरती प्रशिक्षण पण झालं, त्याच्यामध्ये जिल्हा न्याय भरती करतात 10-5 हजार 1,000, 2,000 वॅकन्सीज असतात आणि मुलांची संख्या 20-20 हजारांची. 20,000 मुलं त्या पोलीस भरतीच्या साठी येतात. पण आम्ही बघतो तर ठाण्याच्या ग्राउंड वरती बघितल्यानंतर मुलं रात्री साकेतचा पूल आहे, पोलीस ग्राउंड आहे, रस्त्यावरती रात्री झोपलेले असतात. पाणी नाही प्यायला, बेड त्याने काय बॅगेमध्ये आणलेली एका 17ची वगैरे असतात, शॉर्ट पॅन्ट
सकाळी पहाटे उठून ती शॉर्ट पॅन्ट घालायची, दात घासायचं आणि ग्राउंड वरती पळायला सुरुवात करायची. एवढी कठीण स्पर्धा आहे. पण ह्याच्यात नुसतीच मुलं धावतात असं नाही, त्याच्यात वेल एज्युकेटेड मुलं पण आहे, म्हणजे इंजिनिअरिंग झालेली मुलं आहे, ऍग्रिकल्चर मध्ये BSc MSc झालेली मुलं आहेत, त्याचवेळी PhD झालेली मुलं देखील त्या याच्या पोलीसच्या भरतीमध्ये धावतात. म्हणजे स्पर्धा फार कठीण आहे. आणि या सगळ्या स्पर्धांमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर तुमचं मार्क पण तेवढे पाहिजे, इतर ऍक्टिव्हिटीज पण तुमच्या चांगल्या पाहिजे. त्याच्यामुळे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आपण या सगळ्यांमध्ये आम्ही त्यावेळेस आमच्यापैकी बरेच मुलं म्हणायचे ठीक आहे किती पोस्ट टाका. श्री देशमुखांचं तुम्हाला उदाहरण सांगेल की ते ज्यावेळेस UPSC ला सिलेक्ट झाले त्यावेळेस म्हटले असं की बाबा दुसरं कोण आलंय किंवा एवढा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये. पण तसा कॉन्फिडन्स आपला तेवढा आगाऊ कॉन्फिडन्स नाही, पण आपण सिलेक्ट होऊ. या 350 पोस्ट निघतात ना, याच्यातली एक जागा माझी. मी असं म्हणत नाही की मी पहिलाच येणार, तुमच्यापैकी पहिला आला तर तुमचं अभिनंदन, विशेष अभिनंदन. तुमच्या सगळे लोक अगदी गावात साखर वाटतील, हत्तीवरून मिरवणूक काढतील, घोड्यावरून मिरवणूक काढतील, परंतु आलात तर यावेत अशी आमची अपेक्षा. आमची इच्छा आहे तुमच्यापैकी कोणीतरी पहिलं यावं म्हणून. नाही जरी आला तरी त्या ह्याच्यामध्ये माझं सिलेक्शन आहे, त्या नंबर मध्ये मी एक असणारच, माझं नाव काय आणि मध्ये येईलच. ही आपला कॉन्फिडन्स जो आहे तो असणं फार आवश्यक आहे. आणि तो कॉन्फिडन्स बिल्डअप करावा, तो आत्मविश्वास तुम्हाला तयार करावा लागेल. आणि हा आत्मविश्वास तुम्हाला अभ्यासातून, वाचनातून, खेळातून, योगा करण्यातून, या सगळ्या गोष्टी मिळेल. फक्त एक कमी नाही. तर तुम्हाला आमच्या सोबत काही मुलं होते बरं का, तर त्याला विचारलं ना की अमुक अमुक तरी आता RBI ची स्थापना कधी झाली काय झालं, हा जर विचारलं तर तो पेज नंबर सहित सांगायचा. या पानावरती त्या ओळीवरती ते उत्तर लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पाल अँड सुरी पुस्तक मिळतं, इंग्लिश ग्रामर साठी पाल अँड सुरी नावाचे लेखक आहे. ते एवढं मोठं पुस्तक आहे, एवढं मोठं पुस्तक. त्याच्यामध्ये सगळं आहे, ग्रामर सगळं आहे, अगदी लेटर रायटिंग, वेगवेगळे लेटर्स कसे आहेत, काय आहेत ते. तर ते देखील ह्या मुलांनी 2 15 महिन्यात लिहून होते. बहुजन मुलं त्यांना घरात कुठे आपण इंग्लिश बोलतो, बाहेर पण इंग्लिश बोलतो, पाठ मात्र मी करू शकतो ना. त्याला डोळा टाकायचं त्यांनी आणि त्याला सांगायचं लेटर टू प्रिन्सिपल अबाउट काहीतरी मला हे पाहिजे ते पाहिजे. मग तो डोळे झाकणार म्हणजे अख्खच्या अख्खं लेटर तू तुम्हाला कोण पाठ सांग. बँकेतल्या RBIचे कर्तव्य काय आहे, RBIची किंवा नाबार्डची कामं काय. तर त्याला एकाला विचारलं तर अकाउंट फायनान्स झाला माझा एक मित्र, त्याला म्हटलं तू आता सत्यनारायणची पूजा वाचतात ना, तसं ते मला त्याचे कर्तव्य सांग. तर तो त्याच वरात करा, त्याच्यामध्ये तो ती अख्खी बँकेची कामं सांगायची. म्हणजे एवढं पाठांतर होतं, पेज नंबर्स आहेत कुठल्या पानांवरती. म्हणजे ही पद्धत बाबासाहेब आंबेडकरांची, त्यांना अख्खी पुस्तकं तोंडपाठ. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला आपल्याचा किस्सा माहिती आहे, मार्गदर्शन करायला गेल्यानंतर त्यांनी ते पुस्तक काढा, त्याचं पान नंबर काढा, त्याच्यातली किती ओळ, हे सगळं त्यांनी सांगितले, कारण त्यांना ते तोंडपाठ. अशी मुलं पण काही ही पाल अँड सुरी असतात किंवा जी अवघड पुस्तकं होती ना, ती पुस्तकं तोंडपाठच करून ठेवायची. कुठलाही आला प्रश्न ते तो लगेच सांगायचं. एवढं मुलांचं मध्ये मध्ये शोले पिक्चर त्यावेळेस होता, मग आसरांच्या आवाजात सांग म्हटलं की तो आसरांच्या आवाजामध्ये एखाद्या बँकेचे कर्तव्य सांगायचे. तर एवढा कॉन्फिडन्स, एवढा अभ्यास त्यांचा असायचा. तर आपला पण तेवढा अभ्यास झाला पाहिजे, तेवढा कॉन्फिडन्स आला पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला अजून खूप स्कोप आहे. तुम्ही आता 10वीची मुलं, 9वी 10वी आणि कितवीची मुलं आहेत, 10वी आणि 12वीची मुलं आहेत ना, अगदी बरोबर तुम्ही याचा. तुम्हाला आमचे मंगेश गोंधळे म्हणून IAS ऑफिसर आहेत, आपल्या महाराष्ट्र केंद्राचे. तर त्या मी आणि दोघे एका विद्यार्थी, तर ते
ज्यावेळेस लहान होते त्याचे वडील त्यांना मसुरीला घेऊन गेले, जिथे हे IAS लोकांचं कलेक्टर साहेबांचं ट्रेनिंग तर मसुरीला केलं जातं. तिथं त्याला घेऊन गेले होते आणि सांगितलं होते की तुला इथे ट्रेनिंगला यायचं, तुला इथे ट्रेनिंगला यायचं. त्याच्यामुळे त्यानं तेव्हापासूनच अभ्यास सुरू केला, लहान असतानापासून स्पर्धा. आता तुमच्यापैकी बरेच नवोदय विद्यालय वगैरे त्याच्या परीक्षा देतात, कुठल्या प्रज्ञाशोध परीक्षा देतात, आणखी कुठल्या तरी वेगवेगळ्या परीक्षा देत असतात. हेच असतात. तुम्ही जे 10वी पर्यंत अभ्यास केलेला आहे ना, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, सायन्स, हेच MPSC ला असते. याच्या पलीकडचं काहीच येत नाही. त्याच्यात फक्त ऍडिशन काय होतं, चालू घडामोडी, म्हणजे तुम्ही आता आजूबाजूला काय चालू आहे त्या क्षेत्रामध्ये, पॉलिटिक्स मध्ये असेल, खेळामध्ये असेल, संशोधनामध्ये असेल, विज्ञानामध्ये असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये आता काय चालू आहे हे फक्त तुम्ही अपडेट करणं अपेक्षित. मग यासाठी तुम्हाला दैनंदिन पेपर वाचावा लागतो. तुम्ही जर रोज न्यूजपेपर वाचले तर तुमच्यामध्ये ही आपोआप सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या तुम्हाला आपोआप रेडी मिळून जातात, तयार मिळून जातात. तुम्हाला दुसरीकडे कष्ट करण्याची गरज राहते. आणि याच्यासाठी एक सेपरेट, तुम्ही आता जशी वही केलेली आहे ना, याच्यासाठी एक सेपरेट वही ठेवायची तुमच्या आव्हान नॉलेजसाठी. की आज हे वाचलं, त्याच्यातलं हे मला हा मुद्दा जो आहे तो वेगळा वाटला म्हणून मी लिहून काढला. तर असं एक टिपण काढायची सुरुवात. हे जर टिपण तुम्ही काढून ठेवलं तुम्हाला निश्चित भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल. कधी ना कधी तरी ह्या गोष्टी, ज्ञान जे आहे ते वायाला जात नाही, कधीच वायाला जात नाही. तुम्हाला ते उद्या तरी उपयोगाला पडतच. आणि स्पर्धा परीक्षाचा अभ्यास जर केला तर तुम्ही असं तुमचा भेदभाव करताय की आर्ट्सचा आहे, कॉमर्सचा आहे, सायन्सचा आहे, तो तेवढाच त्याला आर्ट्स वाला इतिहासातला पण सांगू शकतो, तो भूगोलातला पण सांगू शकतो, तो विज्ञानातला पण सांगू शकतो. त्याला चौपट ज्ञान आहे, चारही बाजूचं ज्ञान आहे, ते तुम्ही आत्मसात करा. हे चौपट आलेलं ज्ञान जे आहे ते तुम्ही मिळवा, सगळीकडनं मिळवा. आणि या तुमच्या ज्या काही परीक्षा असतील त्या परीक्षांमध्ये त्याचा वापर करा. आता जमाना बदललेला आहे, स्पर्धा खूप कठीण झालेल्या आहेत. या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला टिकावं लागणार असेल तुमचा, तर तुम्हाला फार कष्ट करावे. आणि आपली स्पर्धा जी आहे हे म्हणजे भरलेलं पोट आणि रिकामं पोट याच्यातली आहे. तर तुम्ही रिकाम्या पोटाने आहात आणि बाकी इतर जे आहेत त्यांची व्यवस्थित भरलेली पोट. म्हणजे मला सांगायचं काय की त्यांच्याकडे सगळी संसाधन आहे, आपल्याकडे लिमिटेड आहे. मग तुम्हाला एकच पेन आहे, दुसऱ्यांकडे हा पेन थोडा वापरमध्ये टाकून मला माझा पुढे गेला, दुसरा घ्या, वही दुसरी घ्या, शूज दुसरे घ्या, कपडे दुसरे घ्या, अशा यांच्या सोबत आपली स्पर्धा आहे. त्याच्यामुळे यांच्या पुढे आपल्याला जायचं. आपला शूज जरी फाटलेला असला ना तरी तो शूज वापरून आपल्याला यांच्या पुढे रेस मध्ये पहिला नंबर गाठायचा. ही वृत्ती ठेवा, तसा अभ्यास करा. आणि ज्याच्या वेळी तुम्हाला काय मार्गदर्शन लागलंच तर निश्चितच परत मला बोलवलं तरी चालेल. आपल्याला अजून बऱ्याच बाबतींचे बहुतेक ऐकायचं असणार आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला काय तहसील कार्यालयात काय प्रश्न असतील, काय एकतर्फी संवाद चालू आहे, तुम्हाला काय आमच्या ऑफिस विषयी विचारायचं असेल तर तुम्ही प्रश्न विचारा, त्याची उत्तरं देतो. कारण काय तुम्हाला ऑफिस असं सांगून नाही की आमच्या ऑफिसला आलात तुम्हाला ऑफिस करेल कसे काम करतात, केली जातात वगैरे, तर ते तुम्ही तिथे प्रत्यक्ष बघितलं तरी चालेल. तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर मला विचारा.